नमस्कार मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, गेल्या दिवसामध्ये काही दिवस मी व्हिडिओ अपलोड केला नाही, त्याबद्दल क्षमा करा मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, एसटी चालक व वाहक या ठिकाणी भरती निघणार आहे, फार मोठी भरती निघणार आहे। तर त्यांच्याकडे बॅच बिलला नाहीये, तर बॅच बिलला कशा प्रकारे काढायचं आहे आणि बॅच बिलसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागतात, तर तुम्हाला संपूर्ण डिटेल या व्हिडिओ मध्ये दिलेले आहे मित्रांनो। तर प्लीज तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, एसटी बस व खाजगी प्रवासी वाहने चालवण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅच बिल्ला काढणे गरजेचे असते। चालक वाहकासाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालवणे गुन्हा ठरतो। हा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो काढावा। तो कसा काढायचा याची अनेकांना माहिती नसल्यामुळे दलालाकडून त्यांची फसवणूक होत असते मित्रांनो। या ठिकाणी पहा, एसटी बस व खाजगी प्रवासी वाहने चालवण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅच बिल्ला काढणे गरजेचे असते। चालक वाहकासाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालवणे गुन्हा ठरतो। हा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्याची दलालाकडून फसवणूक होत असते। चालक व वाहकासाठी बॅच बिल्ला देताना त्यांचा चरित्र अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटर वाहक निरीक्षकाच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे। बॅच बिल्ल्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया तर पुढील प्रमाणे अशी प्रक्रिया मित्रांनो। तर या बॅच बिल्ला काढण्यासाठी चालक व वाहकासाठी चरित्र अहवाल तपासून मग बॅच बिल्ला देण्यात येईल। चरित्र अहवाल म्हणजे त्यांच्या कोणत्याही प्रकारची केस नसावी, कोणत्या प्रकारचं काही गुन्हा नसावा, तर गुन्हा नसेल तर त्याला लवकर चालकाला वाहकाला बॅच बिल्ला देण्यात येतो मित्रांनो। तर पुढील प्रक्रिया काय आपण पाहूया। या ठिकाणी पहा, ऍप्लिकेशन प्रोसेस अँड स्टेप्स टू अप्लाय फॉर बॅच बिल्ला ऍप्लिकेशन। तर बॅच बिल्लासाठी ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचं या ठिकाणी दिलेलं आहे। तर सर्वप्रथम चालकाच्या बॅच बिल्ल्यासाठी फॉर्म LPSA फॉर्म मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे। तुम्ही LPSA हा फॉर्म भरणे गरजेचे आहे। त्यासाठी वयाची 20 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे। बस चालकासाठी गोल बॅच असतो, तर टॅक्सी चालकासाठी त्रिकोणी बॅच काढावा लागतो मित्रांनो। या ठिकाणी दिलेला आहे, बस चालकासाठी गोल बॅच असतो आणि टॅक्सी चालकासाठी त्रिकोणी बॅच काढावा लागतो। दोन्ही बॅच साठी चालकाकडे टॅक्सी चालकाकडे हलके मोटर वाहनचे परिवहन संवर्गातील एसटी वाहन चालकाकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचे आहे मित्रांनो। तर जड वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे लायसन पाहिजे मित्रांनो। तर लायसन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। तर हलके मोटर वाहन चालवण्याची किमान 2 वर्ष किंवा मध्यम वाहन चालवण्याचा 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। तर तुमच्याकडे जे मोठे ट्रक वगैरे असतात तर त्याचा चालवण्याचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे आणि छोटे छोटे वाहन चालवण्याचा अनुभव तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। तर चालकासाठी बॅच साठी 450 रुपये शुल्क भरावा लागतो। तसेच SEC फॉर्म भरणे गरजेचे आहे। मोटर वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे, या नमुन्यातील फॉर्म भरावा। आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे। चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चरित्र पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त यांच्या मार्फत मागवण्यात येतो। त्यानंतर उमेदवाराला 2 दिवसात बॅच बिल्ला मिळू शकतो। तर यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र, तर बॅच बिल्ला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात तर पुढील प्रमाणे पाहूया। तर या ठिकाणी पहा, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर बॅच बिल्ला ड्रायव्हर अँड कंडक्टर। तर ड्रायव्हर आणि कंडक्टर साठी उमेदवार या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात या ठिकाणी दिलेले आहे। तर पहा, उमेदवाराने वयाची 18 वर्ष पूर्ण केल्याचा पुरावा पाहिजे।
तर यामध्ये पुरा तुम्हाला शाळेत सोडला दाखला पाहिजे मित्रांनो. तर सोबत फॉर्म CB जोडणे आवश्यक आहे. ज्यांना कंडक्टर साठी बॅच बिलासाठी अर्ज करायचा आहे तर त्यांनी सोबत फॉर्म CBC जोडणे आवश्यक आहे. तर फॉर्म SEC जोडणे आवश्यक आहे. तर जन्म तारखेचा दाखला जोडणे आवश्यक आहे. रहिवासीचा पुरावा, मतदान कार्ड पाहिजे मित्रांनो. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट फॉर कंडक्टर या कागदपत्राची गरज आहे. कंडक्टर साठी तर मेडिकल सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक गरजेचे आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा कुठे मिळतो हा बॅच बिल्ला, सर्वांना प्रश्न पडतो. तर हा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मिळतो, म्हणजे RTO ऑफिस मध्ये हा बॅच बिल्ला भेटत असतो. या ठिकाणी पहा यासाठी ST व खाजगी सार्वजनिक वाहक चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना फॉर्म SC या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करून घ्यावे लागते. नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन LPSA या नमुन्यातील अर्ज भरावा लागतो मित्रांनो. या ठिकाणी पहा तर अशा प्रकारे तुम्ही हा बॅच बिल्लासाठी अर्ज भरू शकता. तर हा बॅच बिल्ला साठी तुम्हाला SEC या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयात त्याला प्राप्त करून घ्यावं लागतं. म्हणजे तुम्ही ज्या तालुक्यात राहता त्या तालुक्यामध्ये तहसील कार्यालय आहे, त्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला SEC हा प्रमाणपत्र तुम्हाला भेटते मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही बॅच बिल्ला काढू शकतो. तर पुढे प्रमाणे ज्यांचं लायसन म्हणजे ज्यांना लर्निंग लायसन काढायचं आहे त्यांचं लायसन व्हॅलिड झालेलं आहे, तर व्हॅलिड कसं करायचं, त्याला फीस किती, याप्रमाणे डॉक्युमेंट्स काय काय लागतात तर पुढील प्रमाणे तुम्हाला प्रोसेस सांगितली मित्रांनो. तर या ठिकाणी पहा R2 लायसन प्रोसेस टाईप या ठिकाणी दिलेला आहे. डॉक्युमेंट्स काय काय लागतात या ठिकाणी डॉक्युमेंटची माहिती पण दिलेली आहे आणि फी किती लागतात या ठिकाणी फीची पण माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा लर्निंग लायसन्स साठी तुम्हाला ऍड्रेस प्रूफ लागतो, एज प्रूफ, मेडिकल सर्टिफिकेट, फॉर्म A1A आणि 3 पासपोर्ट साइज फोटो लागतात मित्रांनो. आणि या ठिकाणी फीस पहा इच क्लास 150 ते 50 रुपये एक्स्ट्रा फॉर टेस्ट साठी लागतात मित्रांनो. आणि परमनंट लायसन्स साठी या ठिकाणी परमनंट लायसन्स साठी लर्न लायसन आणि 3 पासपोर्ट साइज फोटो लागतात, त्याची फी 716 रुपये आहे. तर रिन्युअल ऑफ ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला रिन्युअल करायचं असेल तर मेडिकल सर्टिफिकेट लागतात, फॉर्म 1A 2 पासपोर्ट साइज फोटो लागतात मित्रांनो आणि त्याची फी 416 रुपये आहे. डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन काढायचं असेल तर ओल्ड लायसन और लोकल पोलीस स्टेशन रिपोर्ट इफ इट इज लॉस्ट 2 पासपोर्ट साइज फोटो लागतात मित्रांनो, त्याची फी 216 रुपये आहे. आणि एडिटिंग ऑर्डर व्हेकल परमिशन टू करंट ड्रायव्हिंग यासाठी ओल्ड लायसन लागतात, 2 फोटो लागतात, लर्न लायसन लागतात, फॉर न्यू व्हेकल लागतात, तर त्यासाठी फी 1016 रुपये आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही R2 लायसन प्रोसेस तुम्हाला टाईप सांगितलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आणि फी कोणकोणत्या लायसनला किती फी लागतात तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी दिलेलं आहे. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन परमिट IDP त्यासाठी करंट ड्रायव्हिंग लायसन लागतात आणि 3 पासपोर्ट साइज फोटो लागतात, त्याची फी 1000 रुपये आहे. आणि ऑथरायझेशन टू ड्रायव्हिंग पब्लिक सर्व्हिस व्हेकल यासाठी डोमेसाइल सर्टिफिकेट लागतात, SEC फॉर्म आणि तहसीलदार ऑफिस कलेक्टर सर्टिफिकेट लागतात, फॉर्म SP पोलीस कमिशनर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतात, ऍड्रेस प्रूफ लागतात, करंट लायसन लागतात मित्रांनो.
त्याची फी पहा 766 रुपये. डुप्लिकेट ऑथरायझेशन फॉर लायसन PSV यासाठी ऑथरायझेशन लॉस्ट रिपोर्ट फॉर्म, लोकल पोलीस करंट ड्रायव्हिंग लायसन इत्यादी प्रकारे डॉक्युमेंट्स लागतात. त्याची फी पहा 150 रुपये. आणि कंडक्टर अँड लायसन अँड बर्ड्स या ठिकाणी SSC सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट, फॉर्म MC कॉम कॅरेक्टर सर्टिफिकेट, फॉर्म SP पोलीस कमिशनर 3 पासपोर्ट साइज फोटो आणि फी पहा 400 रुपये आहे. कंडक्टर लायसन रिन्युअल साठी या ठिकाणी पहा कंडक्टर लायसन रिन्युअल साठी मेडिकल सर्टिफिकेट, फॉर्म MC कॉम 2 पासपोर्ट साइज फोटो लागतात मित्रांनो. आणि फी पहा 150 रुपये आहे मित्रांनो. अशा प्रकारे लायसन चे टाइप्स आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा डुप्लिकेट बर्ड्स फ्रॉम कंडक्टर लायसन, तर या ठिकाणी पहा लॉस्ट रिपोर्ट लोकल पोलीस स्टेशन 200 रुपये फी आहे. आणि डुप्लिकेट लायसन फ्रॉम कंडक्टर्स, तर या ठिकाणी पहा पोलीस रिपोर्ट ऑर टर्न अँड डिफेसेड प्रायव्हसी लायसन 2 फूट लागतात आणि 100 रुपये फी आहे. तर डुप्लिकेट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट करत असन तर डिफेसेड टर्न RC रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट book or local police report is lost, consent letter from financial in the case of hypothecation. तर या ठिकाणी पहा पूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी लायसनचे टाइप्स पण सांगितले, डॉक्युमेंट्स काय काय लागतात आणि फी काय कुठल्या प्रकारे लागतात. ज्यांचं लायसन एक्सपायर झालंय तर रिन्युअल कसं करायचं, डुप्लिकेट लायसन कसं काढायचं, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिली मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही यासाठी तुम्ही चालक आणि वाहक साठी बॅच बिल काढू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळते मित्रांनो. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.